पुसद शहराचं ट्रॅफिक नियंत्रण, पुसद शहराचं अतिक्रमण नियंत्रण, पुसद शहरात कसं कामकाज व्हायला पाहिजे, ट्रॅफिक कसं चाललं पाहिजे, एक आम्ही आपल्या पुसदच्या इंजिनिअरिंग कॉलेजला पण आम्ही तिथे एक पत्र देतोय आज, आणि नागपूरच्या पण एक इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टुडंटला आपण एक त्यांना स्टडी करायला देतोय. अभ्यास करून आम्हाला ठोस पाऊल द्या की 20 वर्षासाठी काय करायला पाहिजे, की आमच्या पुसदला ट्रॅफिक सुरळीत राहायला पाहिजे, अतिक्रमण हा व्यवस्थित राहायला पाहिजे, कोणाचंही नुकसान न करता आपल्याला सर्व सुरळीत कसं करता येईल. आणि जनता जेव्हा गावात फिरते तेव्हा जनतेला जे त्रास मागच्या काही दिवसात झालेलं होतं त्याला म्हणजे नगरपालिका कुठलाही सदस्य अस्तित्वात नसल्यामुळे आपल्याला भरपूर निर्णय तिथे घेता आले नाहीये मागच्या वेळेस. आणि मागच्या 1 वर्षापासून आपल्याला लोकसभा असेल, विधानसभा असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका, आता जिल्हा परिषद आहे ना, या निवडणुकीला समोर जावं लागलं, म्हणून भरपूर काही थोडंसं डिले झालेलं आहे, तिथे लेट झालेलं आहे. म्हणून माझं मत आहे की ह्या चांगल्या एजन्सीला किंवा चांगल्या कॉलेजच्या स्टुडंटला जर आपण असं काम दिलं तर ते निशुल्क काम करतात, कारण तिथे त्यांची प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होते. या प्रोजेक्टमध्ये चांगल्या रीतीने त्यांनी आपल्याला तिथे त्याचं सोल्युशन काढून देणार आहेत. सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी आभार मानतो. अनेक